जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 19वा. शिकवण नाम समास 7वा. यज्ञ निरूपण नाम. श्रीराम समर्थ. कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे, उणे पडोची नेदावे कोणी एक विशी. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक 19वा आहे, शिकवण नाम, आणि त्यामध्ये असलेला समास 7वा, यज्ञ निरूपण नाम. या समासामध्ये समर्थ आपल्याला महंत, प्रवचनकार, गुरु, कीर्तनकार, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि समाज कार्यासाठी पुढे येणाऱ्या प्रत्येक साधकाला अत्यंत व्यावहारिक आणि कठोर असा उपदेश देत आहेत. केवळ ज्ञान असणे पुरेसं नाही, तर ज्ञान योग्य पद्धतीने, विवेकाने, नम्रतेने आणि लोकांच्या हितासाठी वापरणे हेच खरे महंतपणाचे लक्षण आहे. समर्थ इथे सांगतात की कथा, प्रवचन आणि निरूपण करताना अहंकार असूच नये. श्रोत्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्याची तयारी ही असलीच पाहिजे. उत्तर देताना विलंब करू नये, गोंधळ करू नये आणि अज्ञान तर देऊच नये. आणि जर अज्ञान दिसलं तर वक्त्याचं महत्व कमी होतं बरं का. जो वक्ता रागावतो, चिडचिड करतो, श्रोत्यांना कमी लेखतो किंवा स्वतःचाच मोठेपणा दाखवत राहतो, त्याच्याविषयी लोकांचा आदर हा कमी होत जातो. उलट जो संयमी आहे, जो विवेकी आहे, तो लोकांची मने जिंकतो आणि त्याची कीर्ती वाढत सर्वदूर जाते. समर्थ सांगतात या समासामध्ये की गुरु स्वतः संभ्रमात जर असेल तर शिष्य कधी स्थिर होऊ शकत नाही. केवळ आशा बाळगून उपयोग नाही होणार. कृती न करणारा महंत समाजाचे कल्याण कधीही करू शकत नाही. महंताने लोकांकडून मागण्यांचा आग्रह करू नये. सेवा निष्काम करावी. लोकांच्या मनांचा अभ्यास करून त्यांना योग्य मार्ग दाखवावा. स्वतःचा स्वार्थ न पाहता लोकांच्या कल्याणासाठी त्याने सदैव तत्पर राहावे. समर्थांनी सांगितलं बघा या समासामध्ये, समर्थांनी एक महान असं सत्य सांगितलंय. या जगातील प्रत्येक मनुष्य, प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक संबंध हे सगळं काही नश्वर आहे. आणि हे समजल्यानंतर साधकाने लोकांशी अधिक प्रेमाने वागावे, पण त्यांच्यावरती आसक्ती ठेवू नये बरं का. जगामध्ये राहावं आणि अंतःकरणाने अखंड परमेश्वराशी जोडलं राहावं, हाच खरा परमार्थ आहे. बघा ना, ज्ञान आणि प्रसिद्धी यांचा योग्य उपयोग करावा. समर्थ अगदी स्पष्ट सांगतात की अभ्यास करूनच पुढे यायचं, आणि पूर्ण तयारी नसेल तर शांत राहायचं, गप्प राहायचं, ते अधिक हितकारक आहे. मौन सर्वार्थ साधन, माहित नाही तर शांत बसा. अर्धवट ज्ञानाने प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न केला तर अपमान निश्चित आहे. समाजाचे नेतृत्व करण्यासाठी तीक्ष्ण बुद्धी लागते, धैर्य लागतं, संयम लागतं आणि सतत जागृत असणं अत्यंत गरजेचं आहे. लोकसंग्रहाचं तत्व सांगितलं समर्थांनी या समासामध्ये. महंताचे खरे सामर्थ्य ही लोकांची संख्या नसून लोकांचा विश्वास आहे. लोकांना प्रेमाने जोडले, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झाले, त्यांना योग्य मार्ग दाखवला तर लोक स्वतःहून तुम्हाला जोडली जातात. पण अहंकाराने, अविवेकाने, मतभेदाने आणि स्वार्थामुळे त्यांचं कार्य पूर्णपणे नष्ट होऊन जातं. साधकासाठी आत्मपरीक्षण समर्थांनी याच समासामध्ये सांगितलं. समर्थ शेवटी प्रत्येक साधकाला सांगतात की दुसऱ्याच्या चुका पाहण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण केलेलं बरं. माझ्या वागण्यामध्ये अहंकार तर नाही ना, हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे स्वतःला. माझ्या बोलण्याने लोक समाधानी होतात का, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. माझे ज्ञान कृतीमध्ये उतरत आहे का, हा प्रश्न विचारला पाहिजे. माझ्यामुळे लोक परमेश्वराकडे, ईश्वराकडे वळतात की माझ्यापासून दूर होत आहेत, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आणि या प्रश्नाची प्रामाणिक उत्तरे शोधणारा साधकच खऱ्या अर्थाने प्रगती करतो. या समासातील प्रमुख आध्यात्मिक तत्व जर काही असतील तर सगळ्यात पहिलं तत्व आहे अहंकार रहित ज्ञान. ज्ञान नम्र असावं आणि वाणी संयम असावी. बघा ना, लोकसंग्रह आणि लोकसंतोष असलाच पाहिजे. विवेकपूर्वक नेतृत्व हे असलंच पाहिजे. निष्काम सेवा केली पाहिजे. आत्मपरीक्षण स्वतःच बरं का. सतत अभ्यास, सातत्याने अभ्यास केला पाहिजे आणि जगाच्या नश्वरतेची अखंड जाणीवंतरी असली पाहिजे आणि परमार्थासाठी लोकांमध्ये राहून कार्य करता आलं पाहिजे. हेच या पूर्ण समासामधील आध्यात्मिक तत्व आहेत. हा संपूर्ण समाज जर एका वाक्यामध्ये सांगायचं असेल तर ज्ञान, नम्रता, विवेक, लोकसंग्रह, निष्काम सेवा आणि सतत आत्मपरीक्षण यांच्या आधारावरच खरे महंतपण आणि परमार्थ साधना
काय होत असते? सिद्ध होत असते. अहंकार, अविवेक, अर्धवट ज्ञान हे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरत असतात. हा समास केवळ प्रवचनकारांसाठी नसून तो प्रत्येक शिक्षकासाठी आहे, गुरुसाठी आहे, नेत्यासाठी आहे, समाजसेवकासाठी, योग शिक्षकासाठी, कीर्तनकारासाठी, व्यवस्थापक, मॅनेजरसाठी आणि आध्यात्मिक साधकासाठी है ना. हा एक जीवन मार्ग आहे. समर्थांचा संदेश अत्यंत स्पष्ट आहे. लोकांना प्रभावित करण्यापेक्षा लोकांचं कल्याण करा. प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा स्वतःची पात्रता वाढवा आणि इतरांना शिकवण्यापूर्वी स्वतःला घडवा. हाच या यज्ञ निरूपण नाम समासाचा खरा आध्यात्मिक अर्थ आहे. बघा पहिली ओवी काय सांगितली समर्थांनी. कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे, उणे पडेची नेदावे कोणी एक विषयी. कथेचे घमंड भरून द्यावे म्हणजे कथा, प्रवचन आणि ज्ञान सांगताना पूर्ण आत्मविश्वास, अधिकार असावा. परंतु जो अहंकार, हे सगळं आहे ना, परंतु तो अहंकार नसून विषयावरील प्रभुत्व असलं पाहिजे. विषयावरती प्रभुत्व असलं पाहिजे, एक्सलन्स पाहिजे. निरूपणी विवरावे, आणि मग निरूपण कसं असावं? सखोल असावं, स्पष्ट असावं, समजण्यासाठी सोपं असावं, असं निरूपण करावं. उणे पडोची नेदावे, मग कोणत्याही प्रश्नामध्ये, कोणत्याही शंकेमध्ये अपूर्णता राहू देऊ नये, उणे पडू नये, काही शिल्लक नाही ठेवायचं. कोणी एक विषय म्हणजे कोणत्याही विषयाबाबत श्रोत्याच्या मनामध्ये संभ्रम राहूच नये. समर्थ इथे सांगतात की प्रवचनकार आहे किंवा साधकाचं कर्तव्य कसं असावं हे सांगितलंय. जो परमेश्वराचं ज्ञान सांगतो, देतो, त्याने त्या विषयाचा संपूर्ण अभ्यास केलेला असावा. त्याच्या बोलण्यामध्ये स्पष्टता असावी, तर्कसंगत त्याचं बोलणं असावं आणि अनुभवावरती आधारित असावं. इथे घमंड हा शब्द समर्थांनी वापरला. या शब्दाचा अर्थ अहंकार असा नाहीये, तर ज्ञानाचा आत्मविश्वास आणि विषयावरील दृढ अधिकार असा अर्थ अभिप्रेत आहे. जसे एखादा कुशल वैद्य चिकित्सक असतो, तो काय करतो? रोगाचे निदान निश्चितपणे आणि अचूकपणे करून सांगतो की नाही, असं असं झालंय बाबा तुला. तसंच आध्यात्मिक मार्गदर्शकाने साधकांच्या शंकेचे समाधान करावे. अचूक. समर्थांचे बोलणे म्हणजे सद्गुरूंचे बोलणे असे असावे की श्रोत्याच्या मनातील अज्ञान दूर व्हावं, शंका नष्ट व्हावी, श्रद्धा अधिक अधिक दृढ व्हावी आणि साधकाचा मार्ग हा स्पष्ट व्हावा. अर्धवट ज्ञानाने उपदेश करूच नये. अभ्यास असावा, अनुभव असावा आणि विवेक यांच्या आधारावरच अध्यात्म सांगावे. एका वाक्यामध्ये जर या ओवीचा सार सांगायचा झाला तर जो ज्ञान देतो त्याने स्वतः पूर्णपणे जाणकार होऊन श्रोत्यांच्या मनातील सर्व शंका दूर कराव्यात. हाच खऱ्या गुरुसेवेचा धर्म आहे. बघा पुढं दुसरी ओवी. भेजनार खाली पडिला, तो भेजनारी जाणीतला, नियनता लोक उगाच राहिला, टकमका पाहता. काय सांगितलं समर्थांनी? भेजणारा. हा, भेजणारा म्हणजे प्रश्न विचारणारा, शंका उपस्थित करणारा. खाले पडला म्हणजे पराभूत झाला, त्याची शंका योग्य उत्तराने दूर झाली म्हणून तो खाली पडला, पराभूत झाला असा अर्थ आहे. तो भेजणारी जाणीतला, मग उत्तर देणाऱ्याने विषयाचे पूर्ण ज्ञान असल्याचे सिद्ध केले है ना. जो उत्तर देतोय वक्ता त्याने सांगितलं की या विषयातलं मला संपूर्ण ज्ञान आहे. नेनता लोक उगाच राहिला, आणि मग ज्याला काही कळलंच नाही, जो नेनता आहे, विषय समजला नाही, तो फक्त काय झालाय? गोंधळून बसलेला आहे. कसा बसलाय? टकमक पाहता. मग आश्चर्याने गोंधळून आणि न समजल्यामुळे तो इकडं तिकडं टकामका बघत बसलेला आहे. समर्थांनी या ओवीमध्ये ज्ञानाची कसोटी कशी असते ते सांगितलं बघा. प्रवचन आहे, कथा आहे, निरूपण आहे, हे सगळं करत असताना श्रोत्याच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होत असतात. त्या शंकांना जर योग्य युक्तीने, शास्त्राच्या आधाराने आणि अनुभवाच्या आधाराने जर समाधानकारक उत्तर दिले तर प्रश्न विचारणाऱ्याची शंका नाहीशी होते आणि त्यालाही वक्त्याचे ज्ञान मान्य होते. बरं का, आहे याच्याकडे ती पात्रता आहे. पण ज्याच्याकडे स्वतःचं ज्ञान नाही, तो ना प्रश्न विचारू शकतो ना उत्तर समजून घेऊ शकतो. तो फक्त टकामका इकडं तिकडं पाहू शकतो. अशा व्यक्तीला ना सत्य समजतं ना परमार्थाची दिशा समजते. बघा, समर्थांचा उद्देश कोणाला कमी लेखण्याचा नाहीये. समर्थ म्हणतात की ज्ञानाशिवाय आत्मविश्वास हा निरर्थक आहे आणि अभ्यासाशिवाय अध्यात्म समजत नाही. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये एखादा विद्यार्थी शिक्षकाला फार अवघड असे प्रश्न विचारतो. शिक्षक त्याला शांतपणे, स्पष्ट आणि तर्कशुद्ध उत्तर देतो आणि विद्यार्थ्याची शंका एकदा दूर झाली
की त्या विद्यार्थ्याचा शिक्षकावरील असलेला विश्वास अधिक अधिक दृढ होतो. परंतु वर्गात काही विद्यार्थी असतात की अभ्यास न केल्यामुळे त्यांना प्रश्न समजत नाही, ना उत्तर समजतं, काहीच समजत नाही. ते फक्त काय करतात, इकडं तिकडं एकमेकांच्या चेहऱ्याकडे टकामका पाहत बसतात. हीच अवस्था समर्थांनी टकमक पाहता या शब्दामध्ये अत्यंत प्रभावीपणे वर्णित केलेली आहे. बघा, समर्थांनी बोध दिला, शंका विचारण्यापूर्वी वृत्ती चांगली आहे. शंका जरूर विचारावी, ती वृत्तीच चांगली आहे. प्रश्न विचारलाच पाहिजे. श्रोते पुसती कोण ग्रंथ, प्रश्नांनी सुरुवात आहे मंगलाचरणाची. शंका विचारण्याची वृत्ती चांगलीच आहे, पण उत्तर समजून घेण्याची पात्रताही तितकीच गरजेची आहे. अभ्यास, चिंतन आणि सत्संग याच्यामुळे विवेक जागृत होतो. आणि अज्ञानात राहून फक्त इतरांकडे पाहत बसल्यामुळे आत्मज्ञान प्राप्त होणारच नाही, कळणारच नाही काय सांगितलंय. प्रश्नही कळला नाही, उत्तरही कळलं नाही, मग काय बघा इकडं तिकडं टकामका. या संपूर्ण ओवीचं सार ते काय आहे, सत्य ज्ञानासमोर शंका टिकत नाही. पण अभ्यास नसल्यामुळे मनुष्य सत्य समजून न घेता फक्त गोंधळून इकडं तिकडं पाहत राहतो. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की परमार्थामध्ये विजयवाद जिंकण्यामध्ये नसून काय आहे, शंका दूर करण्यामध्ये ते श्रेष्ठत्व आहे. सद्गुरूंचे सामर्थ्य शिष्याला हरवण्यात नसून त्याच्या अज्ञानाचा पराभव करण्यामध्ये आहे. शिष्याचे कर्तव्यही केवळ ऐकणे नाही, तर अभ्यास, मनन आणि अनुभवातून त्या ज्ञानाला आत्मसात करणं हे शिष्याचं सुद्धा कर्तव्य आहे. तिसरी ओवी पहा, उत्तर विलंबी पडले, श्रोतयास कळू आले, म्हणजे महत्व उडाले वक्त्याचे. उत्तर विलंबी पडले, मग प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विलंब झाला, उशीर झाला. श्रोत्यास कळू आले, मग श्रोत्यांना लक्षात आलं. म्हणजे महत्व उडाले, त्यामुळे वक्त्याविषयीचा असलेला आदर आणि विश्वास उडून गेला, कमी झाला. वक्त्याचे, त्या प्रवचनकार है ना, किंवा गुरुचे है ना, जो वक्ता आहे त्याचे. समर्थांनी या ओवीमध्ये सांगितलं की ज्ञानाची तत्परता पाहिजे, अनुभवाची परिपक्वता कशी असावी याचं महत्व सांगितलं. जेव्हा एखादा श्रोता प्रश्न विचारतो आणि तेव्हा जर वक्त्याकडे त्या विषयाचा पुरेपूर अभ्यास नसेल, त्या विषयाबद्दलचं मनन नसेल आणि प्रत्यक्ष अनुभव नसेल, तर काय होतं, विलंब पडतो. आणि जर त्या वक्त्याकडे अभ्यास तगडा आहे, मनन भरपूर आहे, प्रत्यक्ष अनुभव असेल, तर उत्तर अगदी सहज, स्पष्ट आणि आत्मविश्वासानं पटकन येतं, तत्पर. त्याला विचार करण्यासाठी फार वेळ लागत नाही. परंतु जर उत्तर देताना वारंवार तो अडखळत असेल, थांबत असेल आणि विषय जर बदलून भरकटत असेल किंवा तो स्वतः गोंधळत असेल, तर श्रोत्याच्या मनामधली शंका निर्माण होते की या व्यक्तीला खरंच त्या विषयाचं ज्ञान आहे का. अशा वेळी वक्त्याचा मान कमी होतो आणि विश्वास पण कमी होतो त्याच्यावरच. ह्याला विचारले खरं, पण ह्यालाच माहित नाही. समर्थांचा उद्देश क्षणात उत्तर देण्याचा दिखावा करणं असं समर्थांचा उद्देश नाहीये, तर सखोल अभ्यासामुळे निर्माण होणारी सहजता, तत्परता हेच समर्थ या ठिकाणी दाखवता येते. विलंब म्हणजे नेमकं काय हो? समर्थ येथे विचारपूर्वक बोलण्याचा विलंब चुकीचा म्हणत नाहीत, है ना. विचारपूर्वक बोलायला थोडा जर विलंब लागला तर तो चुकीचा असं म्हणत नाहीत. समर्थ त्या विलंबाविषयी बोलत आहेत. अभ्यास नसल्यामुळे उत्तर सुचत नाही म्हणून विलंब लागला, अर्धवट ज्ञानामुळे विषय बदलला आणि विलंब लागला, प्रश्न टाळण्याचा तो प्रयत्न करतोय म्हणून विलंब लागला, आणि श्रोत्यांची दिशाभूल करतोय म्हणून विलंब लागला. मात्र गंभीर प्रश्नावर शांतपणे विचार करून सत्य उत्तर देणे हा कोणता दोष नाहीये, उलट तो विवेक आहे. तिथं विलंब लागला तरी चालेल. बघा ना, एक डॉक्टर रुग्णाची सगळी लक्षणं ऐकून आत्मविश्वासाने उपचार सांगतो, त्यामुळे रुग्णाचा डॉक्टर प्रती असलेला विश्वास वाढतो. डॉक्टर चांगला आहे. पण जर डॉक्टर प्रत्येक साध्या साध्या प्रश्नाला गोंधळून जातो, त्या रुग्णाने काही प्रश्न विचारला की अहो डॉक्टर मला असं का होतंय, डॉक्टरलाच माहित नाही, डॉक्टर कन्फ्युज. मग ते डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला विचारतंय हे असं असं होतंय याला, तर मग रुग्णाचा विश्वास कमी झाला ना त्या डॉक्टर प्रती. ह्यालाच काही येत नाही, याला कशाला कन्सल्टेशनची फी द्यायची आपण. मग अध्यात्मामध्येही तेच तत्व लागू होतं. समर्थ सांगतात की इथं वक्त्याला समर्थांनी सांगितलं की प्रसिद्ध होण्याची घाई करू नकोस, आधी स्वतःला इतकं पात्र तयार कर, इतकं घडव की योग्य वेळी योग्य उत्तर सहजपणे तुझ्या अनुभवातून बाहेर पडलं पाहिजे. हे उत्तर पाठांतरातून नव्हे तर अनुभूतीतून आलं पाहिजे. बघा ना, साधकासाठी समर्थांनी बोध दिला, अभ्यासाशिवाय प्रवचन करूच नये, शंका टाळू नये,
आणि त्या शंकांचं समाधान करावं. अनुभवातून आलेले ज्ञानच हे जास्त प्रभावी असतं. गुरु आणि शिक्षकाचा खरा अधिकार ज्याच्या सहज, स्पष्ट आणि सत्य उत्तरामध्ये दिसत असतो. बघा, सखोल अभ्यास आणि आत्मानुभव असलेल्या व्यक्तीचे उत्तर अगदी सहज आणि स्पष्ट असते. अज्ञानामुळे निर्माण होणारा गोंधळ मात्र वक्त्याचा मान कमी करतो, है ना. ही ओवी केवळ प्रवचनकारांसाठी नाही, तर शिक्षक, सल्लागार, व्यवस्थापक, नेता किंवा कोणतंही मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी लागू आहे. आपल्या क्षेत्रामध्ये आपण इतका अभ्यासू असावं, अनुभवी असावं, की योग्य प्रश्नाला योग्य वेळी उत्तर देण्याची पात्रता, क्षमता आपल्यामध्ये असावी. ज्ञानाची खरी प्रतिष्ठा शब्दाच्या वेगामध्ये नसून अनुभवातून, अभ्यासातून आलेल्या स्पष्टतेमध्ये त्याची ती खरी प्रतिष्ठा टिकून राहते. बघा, चौथी ओवी काय आहे? थोडे बोलून समाधान करणे, रागे जोन तरी मन धरणे, मनुष्य वेधीच लावणे कोणी एक. समर्थांनी सांगितलं, थोडे बोलून समाधान करणे म्हणजे थोडक्या शब्दांमध्ये पण नेमकं बोलून श्रोत्याच्या मनाचं समाधान करावं. रागे जोन तरी मन धरणे, मग समोरचा रागावला, तंतनतोय, विरोध करतोय, कठोर बोलतोय, तरी स्वतःला शांत ठेवलं पाहिजे. मनुष्य वेधीच लावणे, योग्य शब्दांनी आणि प्रेमाने मनुष्याच्या अंतःकरणाला स्पर्श करावा आणि त्याच्या विवेकाला जागृत करावा. कोणी एक म्हणजे प्रत्येक व्यक्तीशी त्याच्या स्वभावानुसार आपल्याला ते सगळं करायचं आहे. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की सद्गुरू असतील, महंत असतील किंवा प्रवचनकार असतील, यांची खरी बोलण्याची जी कला आहे ना, वक्तृत्व कला है ना, ते त्याच्याबद्दल सांगितलंय. ज्ञान सांगणारा मोठा तो नाही जो तासन तास बोलत राहतो. मोठा तो आहे जो मोजक्या आणि नेमक्या नेमस्त शब्दामध्ये श्रोत्यांच्या मनातील शंका दूर करतो. संतांची वाणी अत्यंत अल्प होती हो, पण ती हृदयाला भिडत होती, काळजाला भिडायची, कारण ती अनुभवातून आलेली होती. केवळ शब्दांचं प्रदर्शन नव्हतंच. अल्प असलं काय, म्हणजे थोडकं आणि मोजकं जरी असलं तरी ती प्युअर होतं बरं का, अगदी अस्सल होतं. थोडे बोलून समाधान करणे, समर्थान सांगतात की शब्दांचा पसारा नाही हो, शब्दांचा ढिगारा तिथं उभा करायची गरज नाही. कमी शब्द, स्पष्ट विचार, योग्य उदाहरण आणि सत्य अनुभव यांनीच श्रोत्यांचे समाधान होत असते. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेमध्ये फक्त 18 अध्यायामध्ये, किती 18 अध्याय 700 श्लोकांमध्ये जीवनाचं संपूर्ण तत्वज्ञान सांगितलं. शब्दांची संख्या नाही हो, अर्थाची खोली जास्त महत्वाची होती त्या 18 अध्यायांमध्ये. रागे जो न तरी मन धरणे, साधक, शिष्य किंवा श्रोता कधी विरोध करेल, है ना. शिष्य श्रोता कधीतरी विरोध करेल, प्रश्न जरा गुंतागुंतीचा विचारेल किंवा तावातावाने, त्वेषाने, रागारागाने बोलेल. अशा वेळेस वक्त्यानेही काय करावं? रागारागाने उत्तर दिलं तर काय होईल? दोन अहंकार एकमेकांच्या समोर उभे राहतील आणि जो ज्ञानाचा प्रवाह वाहत होता ना, तो थांबेल बर का. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? तिकडून शिष्य, श्रोता तोही रागारागाने बोलतोय, वक्ताही रागारागाने बोलतोय, असं जमणार नाही. तर वक्त्याने काय केलं पाहिजे? स्वतःच्या मनावरती विजय मिळवला पाहिजे. वक्त्याने स्वतःच्या मनावरती जर विजय मिळवला तरच तो श्रोत्याच्या म्हणजे दुसऱ्याच्या मनाला सुद्धा जिंकू शकतो. रागाला रागाने उत्तर देणं सोपं आहे, पण रागाला शांततेने उत्तर देणं हेच खरं संतांचं, महंतांचं लक्षण आहे. मनुष्य वेधीच लावणे, वेध म्हणजे मनाला स्पर्श होणे बरं का. सद्गुरूंचं बोलणं केवळ कानावर पडत नाही, तर सद्गुरूंचं बोलणं, सद्गुरूंचं श्रवण कुठं जातं? हृदयामध्ये उतरतं, परेमध्ये जातो. त्यामुळे सद्गुरूंच्या शब्दांमुळे अहंकार कमी होतो, विवेक जागृत होतो, आत्मपरीक्षण सुरू होतो आणि जीवनामध्ये आमूलाग्र असं परिवर्तन घडू लागतं. हेच मनुष्याला वेधने होय. वेध घेतला ना समर्थांनी, वेध घेतला. एक योग शिक्षक आहे, विद्यार्थ्यांची चूक पाहून त्याला सर्वांसमोर अपमानित कधीच करत नाही. बॅच चालू आणि सगळ्यांच्या समोर त्याला कधी अपमानित करत नाही. तो प्रेमाने म्हणतो, श्वासावरती लक्ष दे, आसन आपोआप सुधारेल, पूरक कुंभक रेचक तुला समजून घ्यायची वेळ आहे, असंच सांगतात. ही एकच ओळ विद्यार्थ्याला पूर्ण सुधारवते की नाही बघा. पूर्ण सुधारणा होते त्याच्यामध्ये, शाश्वत असं परिवर्तन होतं. आणि तेच जर त्यांनी रागावून जर त्याला सांगितलं, तुला अक्कलच नाही, तूच मूर्ख आहे, तू येऊ नको उद्यापासून, तो विद्यार्थी योग करण्यापासून, योगासन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधीपासून दूर गेला.
समर्थांनी हेच सांगितलं ना, वाणीची साधना केली पाहिजे आपण. समर्थ सांगतात पुढे, समर्थ इथे सांगतात की ज्ञान देण्याचा उद्देश वाद जिंकणे नसून मानस जिंकणे म्हणजे तो ज्ञानाचा खरा उद्देश आहे. प्रेमाने, संयमाने आणि योग्य शब्दाने या सगळ्यांच्या सहाय्याने दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन घडवणे हेच खरे गुरु कार्य आहे. समर्थ सांगतात, कमी बोला पण सार्थ बोला, विरोध झाला शांत राहा, शब्दानी नव्हे प्रेमाने जग जिंका, मन जिंका. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार त्याला मार्गदर्शन करा योग्य. तुमच्या बोलण्याने श्रोत्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झाला तरच तुमचे बोलणे हे सार्थक झाले, सफल झाले. मोजक्या पण अनुभवी शब्दांनी मनाचे समाधान करणे, विरोध असताना सुद्धा शांत राहणे आणि माणसाने प्रेमाने माणसाच्या अंतःकरणाला स्पर्श करणे हेच खऱ्या सद्गुरूंच्या वाणीचे लक्षण आहे. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की वाणी ही केवळ बोलण्यासाठी नसते, तर अंतःकरण जागवण्यासाठी, अंतःकरण जागृत करण्यासाठी असते, विवेक जागृत करण्यासाठी असते. संतांची वाणी कधी कठोर झाली असेल तर ती अहंकार दुखवण्यासाठी कधीच कठोर झालेली नव्हती. ती अज्ञान दूर करण्यासाठी, आत्मविवेक जागृत करण्यासाठी ती वाणी कठोर झाली होती. म्हणून समर्थ सांगतात की वक्त्याची खरी सिद्धी ही टाळ्यांमध्ये नसते, श्रोत्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या शाश्वत परिवर्तनामध्ये त्या वक्त्याची खरी सिद्धी अवलंबून असते. सोसवेना, बघा पुढची ओवी, सोसवेना चिंचिन केली तेथे तामस वृत्ती दिसून आली, अवघी आवडी उडाली श्रोत्याची. समर्थांनी काय सांगितले, सोसवेना, सहन झालं नाही, चिंचन केली, चिडचिड केली, कुरकुर केली, रागाने प्रतिक्रिया दिली, तिथे तामस वृत्ती दिसून आली, तिथं तमोगुण प्रकट झाला, आवडी उडाली श्रोत्याची. मग श्रोत्यांचं आदर प्रेम आणि ऐकण्याची इच्छा नष्ट झाली, तमोगुण आला ना. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला महंत किंवा प्रवचनकाराच्या मनसंयमाची परीक्षा कशी असतात ते सांगतात. श्रोत्यांमध्ये सर्व प्रकारचे लोक असतात. श्रोते जिज्ञासू असतात, श्रोते संशयी असतात, काही श्रोते विरोध करणारे असतात, काही श्रोते टीका करणारे असतात. अशा वेळी जर वक्त्याने अधीर झाला आणि चिडचिड केली, इथे चिंचिन हा शब्द वापरलाय, तर त्याच्या अंतःकरणातील तमोगुण बाहेर येतो. चिडचिड म्हणजे काय, अज्ञानाचं प्रतीक आहे, अहंकाराचं प्रतीक आहे. समर्थ इथे सांगते की रागाच्या एका क्षणाने अनेक वर्ष कमवलेला आदर क्षणात नष्ट होऊन जातो. तामस वृत्ती काय उभा राहिली तिथं, तामस वृत्ती म्हणजे काय, श्रीमद भगवद्गीतेनुसार काय आहे, तमोगुणाचे लक्षण, क्रोध आहे, असहिष्णुता, अज्ञान, कठोर वाणी, विवेकाचा अभाव आणि दुसऱ्याला दुखावण्याची प्रवृत्ती. जेव्हा शिक्षक किंवा साधक यांच्यात ही वृत्ती दिसून येते, दोघांमध्ये, वक्ता आणि श्रोता या दोघांमध्ये जर ही वृत्ती दिसून आली तर अनेक प्रश्न निर्माण होतात. जो स्वतःच्या मनावरती विजयच मिळवू शकला नाही तो आम्हाला आत्मसंयम काय शिकवणार, आणि तो प्रश्न तर काय विचारतोय आणि मी उत्तर तरी का द्यायचं. बघा समर्थ येथे सांगतात की ज्ञानापेक्षा स्वभाव मोठा आहे. वक्ता कितीही विद्वान असला आणि जर त्याची वाणी ही रागाने, अहंकाराने आणि असहिष्णुतेने भरलेली असेल तर श्रोत्यांचे मन त्याच्यापासून दूर जाते. लोक फक्त शब्द ऐकत नाहीत तर ते वक्त्याचे मनही अनुभवत असतात. एका योग वर्गामध्ये नवीन विद्यार्थी वारंवार ती चूक करतो, त्याला जमत नाही. मग एक शिक्षक त्याच्यावरती मोठ्याने रागावतो, ओरडतो, आणि दुसरा शिक्षक त्याला शांतपणे पुन्हा समजून सांगतो, नवीन आहे, तुला नाही माहिती, सांगतो, शिकवतो, काही प्रॉब्लेम नाही. काही दिवसांनी विद्यार्थी कोणाकडे आकर्षित होतो, निश्चितपणे त्या शिक्षकाकडे, ज्याने त्याला संयमाने आणि प्रेमाने मार्गदर्शन केलं, त्याच्याकडेच तो विद्यार्थी आकर्षित झाला. यालाच समर्थ म्हणतात आवडी उडाली श्रोत्याची. रागामुळे ज्ञान नाकारले जात नाही, कधीच नाही. पण ज्ञान देण्याची जी व्यक्ती आहे, ज्ञान देणारी व्यक्ती आहे ना, ती नाकारली जाते. बघा समर्थ सांगतात की प्रश्नामुळे चिडू नये, टीका सहन करण्याची क्षमता आपण वाढवली पाहिजे, स्वतः रागावरती विजय मिळवला पाहिजे. ही सगळ्यात मोठी साधन आहे. वाणीमध्ये करुणा आणि मनामध्ये समत्व ठेवलंच पाहिजे. आणि तुमचा स्वभावच तुमच्या ज्ञानाचा पुरावा असतो. बघा ना पुढं काय सांगितलं श्रीमद भगवद्गीतेमध्ये, क्रोधा भवन्ति सम्मोहा स्मृती विप्रवह. मग यामध्ये काय सांगितलं, क्रोधातून विवेक नष्ट झाला. समर्थांनी हीच ओवी
ह्याच ओवीतलं तत्व हे व्यवहार रूपामध्ये इथे सांगितलंय. जो रागावतो त्याचा विवेक क्षीण होत जातो, कमी कमी होत जातो आणि त्याच्या बोलण्याचा प्रभाव सुद्धा हळूहळू नष्ट होऊन जातो, है ना. जो साधक किंवा वक्ता टीका किंवा प्रश्न सहन करू शकत नाही, त्याच्यातील तमोगुण तिथं आपोआप प्रकट होतो आणि त्यामुळे श्रोत्यांच्या मनातील त्याच्याविषयी असलेली श्रद्धा आणि प्रेम हे नष्ट व्हायला सुरुवात होते. या ओवीचा खरा संदेश काय आहे? प्रवचनाची खरी परीक्षा व्यासपीठावर नसते, तर विरोधाच्या क्षणी असते. असते की नाही? पुन्हा श्रवण करा. प्रवचनाची खरी परीक्षा व्यासपीठावर नसते, तर विरोधाच्या क्षणी असते. शांत वातावरणामध्ये गोड बोलणं सोपं आहे. गोड बोलणं सोपं आहे, सगळीकडे शांतता आहे आणि तुम्ही गोड गोड बोलताय, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा टीका होते, अपमान होतोय, कठोर कठीण प्रश्न समोर उभा राहतात ना, अशा वेळी ज्याच्या मनामध्ये क्षमा, संयम आणि समत्व टिकून राहतं, त्यालाच समर्थ खऱ्या अर्थाने महंत असं म्हणतात. अशा व्यक्तीची वाणी श्रोत्याच्या बुद्धीला नव्हे तर अंतःकरणाला स्पर्श करत असते. आहे की नाही? बघा पुढं. कोण कोण राजी राखले, कोण कोण मणी भंगले, क्षण क्षणा परीक्षले पाहिजे लोक. कोण कोण राजी राखले, कोणाची मणी जिंकली, कोणाला समाधान वाटलं, कोण कोण मणी भंगले, कोणाच्या मनामध्ये दुःख झालं, कोण कोण नाराज झालं. क्षण क्षणा परीक्षिले, प्रत्येक क्षणी स्वतःचं निरीक्षण परीक्षण करावं. क्षण क्षण पाहिजे लोकांचा स्वभाव, लोकांची भावना, लोकांची मनस्थिती, परिस्थिती आपण समजून घ्यावी. ही ओवी लोकसंग्रह आणि आत्मपरीक्षण यांचं अत्यंत सुंदर असं तत्व शिकवत आहे. समर्थ आपल्याला सांगत आहेत की केवळ बोलून निघून जाणे हे गुरु कार्य नाहीये, तर आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या निर्णयाने लोकांच्या मनावर काय परिणाम झाला याचा सतत विचार करणे हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मी जो बोललो आहे ते सत्य होतं का, याबरोबरच मी ते कसं बोललो, मी सत्यच बोलून आलोय, पण मी ते सत्य कसं बोललो हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. कारण सत्य जर कठोर अहंकाराने सांगितलं तर ते लोकांना स्वीकारणे कठीण जात असते. बघा, समर्थ इथे सर्वांना खुश ठेवण्याचा उपदेश करत नाही, सगळ्यांनाच राजी नाही ठेवायचं. त्यांचा अर्थ असाही नाही की प्रत्येकाची मर्जी सांभाळा, राजी ठेवा, किंवा सत्य लपवून ठेवा, किंवा चुकीच्या गोष्टीला होकार द्या. नाही, राजी राखले म्हणजे काय केले? प्रेमाने वागले, न्यायाने निर्णय घेऊन दिला, हितकारक सत्य सांगितलं आणि लोकांच्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण केला म्हणजे राजी राखलं. कधी कधी सत्य सांगताना दुसऱ्याला दुःख होईल, पण जर ते त्याच्या कल्याणासाठी असेल तर त्याचा मनभंग हा दोष नाही. तिथं झालेला मनभंग बघा, पुन्हा श्रवण करा की कधी कधी सत्य सांगत असताना एखाद्याला दुःख होऊ शकतं, पण जे त्याला तेव्हा झालेलं ते दुःख आहे ते त्याच्याच कल्याणासाठी असेल तर त्याचा झालेला मनभंग हा दोष नाही. समर्थांचा इशारा आहे की अनावश्यक कठोरपणा, अनावश्यक अहंकार आणि दुर्लक्ष यामुळे होणाऱ्या मनभंगाबद्दल समर्थ इथं इशारे देतात. बघा पुढं. क्षणा परीक्षिले ही या ओवीची सर्वात महत्वाची ओळ. समर्थ सांगतात की महंताने दररोज स्वतःला विचारलं पाहिजे की माझ्या बोलण्याने कोणाचा अपमान तर झाला नाही ना, माझ्या वागण्यामुळे कोणाला दुःख तर झालं नाही ना, मी लोकांना परमेश्वराजवळ नेले की माझ्या अहंकारापासून त्यांना दूर ढकललं आहे, माझ्या शब्दामध्ये करुणा होती की कठोरता होती, हे आत्मपरीक्षण महंताचे नित्य साधन आहे. बघा, श्रीमद दासबोधामध्ये समर्थ वारंवार सांगतात की महंताने लोकांचा संग्रह करावा, लोकांचा त्याग करू नये. लोकांचा संग्रह जरूर करावा, पण लोकांचा त्याग करू नये. लोकसंग्रह म्हणजे प्रेमाने जोडलं जाणे लोकांशी, लोकसंग्रह म्हणजे विवेकाने लोकांना मार्गदर्शन करणे, लोकसंग्रह म्हणजे लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीची जबाबदारी स्वतः स्वीकारणे म्हणजे लोकसंग्रह. जो लोकांची मनं दुखावतो त्याचा लोकसंग्रह तुटतो, कमी होतो. बघा ना, साधकांसाठी समर्थांनी सांगितलं स्वतःच्या वाणीचे आणि वर्तनाचे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे, लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, सत्य बोललं पाहिजे, पण प्रेमानं बोलायचं. बरं का, सत्यच बोलायचं पण कठोर नाही, प्रेमाने बोलायचं. आणि टीकेतूनही स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवायची. टीका होणार आहे, विरोध होणार आहे, पण स्वतःला सुधारावायचं आहे. दररोज आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण झालंच पाहिजे. समर्थांनी सांगितलं लोकांच्या मनावर आपल्या वागण्याचा, बोलण्याचा काय परिणाम होतो
याचे सतत आत्मपरीक्षण करणारा आणि लोकांचे लोकसंग्रह करणाराच महंत खऱ्या अर्थाने समाजाचं नेतृत्व करू शकतो. या ओवीमध्ये समर्थ लोकप्रिय होण्याचा मार्ग सांगत नाहीत, तर लोकहितकारी होण्याचा मार्ग सांगतात. पुन्हा श्रवण करा. या ओवीमध्ये समर्थ लोकप्रिय होण्याचा मार्ग सांगत नाही, तर लोकहितकारी होण्याचा मार्ग सांगतात. प्रत्येकाला खुश करणे शक्य नाही, प्रत्येकाला राजी ठेवणे शक्य नाही, परंतु प्रत्येकाशी न्यायाने, नीतीने, करुणेने आणि विवेकाने वागणे मात्र शक्य आहे की नाही. म्हणूनच महंताने स्वतःच्या अहंकाराची नव्हे तर लोकांच्या अंतःकरणाची परीक्षा घ्यावी आणि त्याच वेळी स्वतःच्या अंतःकरणाचे क्षणोक्षणी परीक्षण करावे. हाच या ओवीचा गाभा आहे. बघा 7वी ओवी. शिष्य विकल्पे रान घेत, गुरु मागे धावते, विचार पाहो जाता तो विकल्पची अवघा. पुन्हा बघा ही ओवी. शिष्य विकल्पे रान घेत, गुरु मागे मागे धावतो, विचार पाहतो जातो तो विकल्पची अवघा. बघा, शिष्य विकल्पे रान घेत. शिष्य अनेक शंका, मतभेद, कल्पना आणि संभ्रम यांच्या जंगलामध्ये भरकटला, रानामध्ये गेला. तिथल्या गुरु मागे मागे धावतो. मग काय झालं? गुरु ही शिष्याच्या प्रत्येक कल्पनेमागे, मतभेदामागे, शंकामागे, काय हट्टामागे धावत राहिला. गुरु पण नाही, शिष्य तर पुढे आहे, गुरु त्याच्या मागे आहे. विचार पाहो जाता तो. आणि जर मग नीट विचार केला तर आपल्याला असं दिसून येतंय विकल्पाचे अवघा. संपूर्ण व्यवहार केवळ संग्रम, कल्पना आणि अस्थिरतेनेच भरलाय. विकल्पच आहे तिथं. ही ओवी अत्यंत गहन आहे. समर्थ इथं गुरु शिष्यांच्या नात्यातील एक मोठा दोष दाखवून देत आहेत. खरा गुरु शिष्याला सत्याच्या मार्गावरती नेत असतो, पण जर गुरुच शिष्याच्या प्रत्येक हट्टामागे वागू लागला, त्याच्या प्रत्येक मताला मान देऊ लागला, त्याच्या प्रत्येक नवीन कल्पनेमागे धावू लागला, तर तो मार्गदर्शक राहणार नाही. उलट तो गुरुच त्या शिष्याचा अनुयायी बनेल ना. समर्थ म्हणतात की गुरुने शिष्याच्या मनाचे नेतृत्व करावे, ना की शिष्याच्या मनाच्या मागे धावावे. विकल्प आहे हो, विकल्प. श्रीमत दासबोधामध्ये विकल्प म्हणजे मनातील संग्रम. हे करू का ते करू, असं करू का तसं करू, इथं जाऊ का तिथं जाऊ, ही द्विधा अवस्था म्हणजे विकल्प. अहंकारातून निर्माण झालेली मतमतांतरे म्हणजे विकल्प. सत्य सोडून कल्पनांमध्ये भटकणे म्हणजे विकल्प. विकल्प म्हणजे मनाची अस्थिरता. ज्याच्या मनामध्ये विकल्प आहे त्याला सत्याची अनुभूती होत नाही. शिष्य विकल्पे रान घेत. रान हा शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहे. जंगलामध्ये अनेक वाटा असतात, अनेक जंगलामध्ये. आपल्याला योग्य दिशा दिसते का? तिथं नाही दिसत. तसंच या विकल्पाच्या जंगलामध्ये एक मत, दुसरं मत, तिसरा विचार, चौथी शंका, अशा एक ना अनेक असंख्य विचारांमध्ये आपलं मन भरकटलेलं असतं आणि मग सत्याचा सरळ मार्ग आपल्याला दिसत नाही. मग गुरु मागे मागे धावतो. समर्थ इथे अशा गुरूंवरती टीका करतात जे शिष्याला प्रसन्न ठेवण्यासाठी सत्य लपवून ठेवतात. अशा गुरूंवरती टीका आहे. प्रत्येक शिष्याच्या मतानुसार आपलं मत जो गुरु बदलतो, अशा गुरूंवरती समर्थांनी टीका केली. लोक काय म्हणतील याची भीती बाळगणारा जो गुरु आहे, अशा गुरूंवरती टीका केली. शिष्याच्या मनाला शिस्त लावण्याऐवजी त्याच्या इच्छेंना खत पाणी घालणाऱ्या गुरूंवरती समर्थांनी काय केलंय? टीका केलेली. असा गुरु शिष्याला मुक्त तर करतच नाही, उलट त्याच्या विकल्पांना वाढवत राहतो. बघा, श्रीमत दासबोधातील एक मुख्य तत्व आहे. समर्थांनी आदर्श गुरु कसा असावा सांगितलं. आदर्श गुरु तो जो प्रेमळ असतो. आदर्श गुरु तो जो तत्वांशी कधी तडजोड करत नाही, तो आदर्श गुरु. आदर्श गुरु तो आहे जो करुणामय आहे. आदर्श गुरु तो आहे जो सत्य कधी सोडत नाही. आदर्श गुरु तो आहे जो शिष्याला खुश करण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्याला मुक्त करण्यासाठी जगतो. तो खरा आदर्श गुरु आहे. बघा ना, एक योग शिक्षक आहे जो विद्यार्थ्यांना म्हणतो की रोज आपण साधना केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, ध्यान, धारणा, सूर्यनमस्कार, असं वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. विद्यार्थी रोज नवीन नवीन कारण सांगतो बरं का. एक विद्यार्थी म्हणतो वेळ नाही, दुसरा म्हणतो उद्यापासून करतो, तिसरा म्हणतो तुम्ही जे सांगताय ते युट्यूब वरती सांगते ते वेगळंच आहे. जर शिक्षकही रोज त्यांच्या कारणांनुसार नियम बदलत राहिला, तुला वेळ नाही, मग तो थोडा वेळ नाही, तू उद्यापासून येतोय, नाही परवापासून, काय प्रॉब्लेम.
असं जर तो शिक्षक विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार नियम बदलत राहिला तर त्या विद्यार्थ्यांची तर प्रगती होणारच नाही, ह्याची प्रगती होणार नाही. कारण योग्य शिक्षक प्रेमाने म्हणेल, मला कारण सांगू नकोस, तू तुझी मी नेमून दिलेली कामं केली आहेत की नाही ते सांग. हीच समर्थांची अपेक्षा. बघा, समर्थांनी काय सांगितलं की मनातील प्रत्येक विचार हा कधीच सत्य नसतो. मनात अनेक विचार येतात, असंख्य विचार येतात, पण प्रत्येक विचार हा सत्य नसतो. त्यामुळे आपण शंका सोडल्या पाहिजेत आणि शंकांमध्ये उगाच व्यर्थ आयुष्य घालवलं नाही पाहिजे. गुरूंचे कार्य मनाला स्थिर करत असते, संभ्रमित करत नाही. शिष्यांचे कार्य श्रद्धा, विवेक आणि साधनेने विकल्प कमी करणे आहे. ऐकणे, शिष्याच्या मनातील विकल्पांना पोचणारा नव्हे. गुरु कसा असावा? शिष्याच्या मनामध्ये एखादा विकल्प उत्पन्न झाला तर त्याचं पालन पोषण नाही करायचं, तर त्याचा नाश करून त्याला सत्याच्या मार्गावरती नेतो, तोच खरा गुरु आहे. बघा ना, या ओवीचा गाभा खूप मोठा आहे. परमार्थाचा मार्ग हा मनाला खुश करण्याचा नसून मनाला शुद्ध करण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ मार्ग आहे. मन सतत सतत नवीन विचार, सतत सतत नवीन इच्छा, सतत सतत नवीन शंका निर्माण करत राहते. आणि जर गुरुही त्या मनाच्या मागे धावत राहिला तर गुरु आणि शिष्य दोघही विकल्पाच्या जंगलामध्ये भरकटतील, अडकतील आणि कधीच बाहेर येणार नाहीत. म्हणून समर्थ सांगतात की गुरुने शिष्याच्या मनाचे अनुसरण करू नये. शिष्याला आत्मतत्वाकडे नेण्यासाठी त्याच्या मनावर विवेकाचा अंकुश ठेवावा, हाच सद्गुरूंचा धर्म आहे. बघा पुढची ओवी. अशा बुद्धी क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण, ते महंतीची भणभण बंद नाही. अशा बुद्धी केवळ आशेवर जगणारा, अपेक्षांमध्ये अडकलेला, क्रियाहीन म्हणजे प्रत्यक्ष कृती न करणारा, काही क्रियाच करायची नाही चातुर्याचे लक्षण, हे शहाणपणाचे किंवा कुशलतेचे लक्षण नाही. ते महंतीचे भणभण बंद नाही. असा मनुष्य महंत असल्याचा गवगवा आणि मोठमोठ्यापणाच्या गोष्टीच करू शकतो, त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. या ओवीमध्ये समर्थ केवळ बोलणारे आणि प्रत्यक्ष कृती न करणारे तथाकथित महंत याच्यावरती कठोर असा प्रहार करतात. समर्थ सांगतात की आशा ठेवणं चुकीचं नाहीये, पण आशेवरच जगणं, केवळ आशेवरच जगतोय, आशा ठेवली ठीक आहे, पण नुसत्या आशेवरती जगणं आणि मग संबंधित कृती टाळून देणं, क्रियाहीन होणं, हे आध्यात्मिक अधपतन आहे दादा. नाही होऊ शकत तुझं काय, आता संपला तू. बघा, समर्थ सांगतात की जो मनुष्य म्हणतो मी उद्या उपासना करीन, योग्य वेळ आली की मी श्री सेवा दास्य भक्ती करीन, लोक काय ते यायचेच, आपोआप येतील, कधीतरी आत्मज्ञान प्राप्त होईलच की, पण प्रत्यक्षात तो काहीच करत नाही, तो आशाबद्ध आहे आणि सोबत क्रियाहीन सुद्धा. आणि क्रियाहीन म्हणजे काय हो? समर्थांच्या मध्ये परमार्थामध्ये 3 गोष्टी आवश्यक आहेत. कुठलं? श्रवण, मनन, निदिध्यासन. श्रवण म्हणजे ऐकणे, मनन म्हणजे सतत विचार करत राहणे त्या गोष्टींवरती, योग्य गोष्टींवरती, निदिध्यासन म्हणजे आचरण करणे, प्रत्यक्ष कृती. पहिल्या 2 गोष्टी करून तिसरी जर टाळली, श्रवण केलं, मनन केलं आणि कृती केलीच नाही, तर ते ज्ञान अपूर्ण आहे. ज्ञानाचे फळ कृतीमध्ये दिसलेच पाहिजे. बघा, नाही चातुर्याचे लक्षण आहे. समर्थ सांगतात की काही लोकांना वाटते की मोठ्या मोठ्या योजना सांगणे, भविष्याची स्वप्न रंगवणे आणि मोठ्या घोषणा करणे म्हणजे चातुर्य. परंतु समर्थांच्या दृष्टीने खरे चातुर्य म्हणजे योग्य निर्णय योग्य वेळी आणि तत्काळ योग्य कृती करणे म्हणजे खरं चातुर्य. कृतीशिवाय बुद्धिमत्ता ही निरुपयोगी आहे. कृतीची जोड पाहिजे बुद्धिमत्तेला. महंतीची भनभन, महंतीची भनभन. भनभन म्हणजे काय हो? सतत स्वतःचाच मोठेपणा, मीच मोठा, नुसत्या त्याच्याच गोष्टी करायचा, मी मोठा साधक आहे असंच सांगत राहायचं. माझ्यासारखं कोण करतंय काय उपासना? आहे आपल्या ज्ञानाचाच गाजावाजा करत राहणे आणि प्रत्यक्षामध्ये आपल्या जीवनामध्ये या सगळ्यांचा अभाव असणे. समर्थ अशा व्यक्तींना स्पष्ट इशारा देतात की महंत पण हे वेशामध्ये नसते, तर महंत पण हे आचरणामध्ये असते, कृतीमध्ये असते. समर्थ आपल्याला सांगतात की फक्त रामनामाचा समर्थांनी उपदेश नाही केलेला, संपूर्ण महाराष्ट्रात फिरून समर्थांनी मठ स्थापन केलेली आहेत. संबंध महाराष्ट्रामध्ये फिरून समर्थांनी शिष्य घडवलेले आहेत. संबंध महाराष्ट्रामध्ये फिरून समर्थांनी समाज संघटित केला.
बलोपासना दिली, व्यायाम दिला, सूर्यनमस्काराचं महत्व सांगितलं, भक्ती सांगितली आणि राष्ट्रधर्म समर्थांनी जागृत केला. म्हणून प्रत्येक उपदेशाच्या माग कृतीची शक्ती हवी हे स्वतः समर्थांनी त्यांच्या जीवनामध्ये सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. बघा, एक योग शिक्षक रोज म्हणतो, योगामुळे जीवनामध्ये बदल घडतो, पण तो स्वतः योगच करत नाही. तो स्वतः योग करत नाही, तो स्वतः वेळेवर येत नाही, तो स्वतः नियम पाळत नाही, शिस्त पाळत नाही, नियमस्थ नाही. आणि दुसरा शिक्षक मात्र कमी बोलतो, पण तो रोज स्वतःची साधना करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो, ध्यान धारणा करतो, सूर्यनमस्कार करतो आणि काही दिवसामध्ये लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. अरे खरं आहे, योगामुळे जीवन बदलतो, कारण तो स्वतः तो बदल त्याने दाखवला. जो जगतो तो शिकतो, हा ना. तो योग जगला म्हणून तो योग शिकवू शकला. ना समर्थांनी सांगितलं, आशेपेक्षा आशा ठेवावी, काही प्रॉब्लेम नाही, पण आशेला कृतीची जोड पाहिजे. आशेपेक्षा कृती महत्वाची. ज्ञानाचे रूपांतर आचरणामध्ये झालेच पाहिजे. स्वतःची स्तुती करण्यापेक्षा स्वतःला घडवलं पाहिजे. मोठ्या घोषणा करण्याऐवजी लहानपण सातत्यपूर्ण कृती केली पाहिजे. साधना बोलण्यात नव्हे तर जीवनामध्ये दिसली पाहिजे. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला आशा आणि श्रद्धा यामधला फरक अप्रत्यक्षपणे दाखवतात. आशा म्हणजे काय, कधी तर होईल की, काय टेन्शन घ्यायचं. आणि श्रद्धा काय म्हणते, आजपासून सुरू करतो, लगेच आता श्रवण केली याचे फळ, है ना. श्रद्धा कृती घडवते आणि आशा एकटी कृतीशिवाय निष्फळ असते. बघा, केवळ आशा, योजना आणि मोठमोठ्या गोष्टी करून उपयोग होणार नाही. प्रत्यक्ष कृती, प्रत्यक्ष आचरण आणि सातत्यपूर्ण साधनाच महंताचे खरे लक्षण आहे. समर्थ या ओवीमध्ये आपल्याला एक आरसा दाखवतात. आपण अध्यात्माविषयी किती बोलतो यापेक्षा आपण प्रत्यक्ष किती अध्यात्म जगतो हे जास्त महत्वाचं. साधना, सेवा, स्वाध्याय, आत्मपरीक्षण, उपासना यांच्या जागी कोणतीही कल्पना किंवा अपेक्षा घेऊ शकत नाहीत. साधना केलीच पाहिजे, नुसती अपेक्षा करून जमणार नाही. म्हणूनच समर्थांचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. बोलण्यापेक्षा कृती मोठी आणि कृतीतूनच परमार्थाची सिद्धी प्राप्त होत असते. बघा पुढची ओवी, ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्ट होती, तेथे सांगती लोक पावती, सुख कैचे. समर्थांनी सांगितलं, ऐसे गोसावी, अशा प्रकारचे महंत, साधू किंवा गोसावी हळू पडती, हळूहळू अधोगतीला जातात, त्यांचा प्रभाव आणि प्रतिष्ठा कमी होत जाते, ठाई ठाई कष्ट होती आणि मग प्रत्येक ठिकाणी त्यांना अडचणी, दुःख आणि अपयश हेच अनुभवायला येत. तेथे संगतीचे लोक पावती सुख कैचे. मग अशा व्यक्तीच्या सहवासामध्ये असणाऱ्या लोकांना सुख, शांती आणि आध्यात्मिक लाभ कसा मिळणार. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला मागच्या ओवीचा परिणाम सांगतो. जो महंत केवळ आशा करतो, कृती करत नाही, जो स्वतःलाच मोठा समजतो आणि आचरणामध्ये रिकाम आहे, करंट आहे, आचरण करंट आहे, त्याच नुसता मोठेपणा आहे, असा महंत एक दिवसात नाही तर तो हळूहळू अधोगतीला जात असतो. समर्थांनी हळू पडती हा शब्द मुद्दाम वापरला, कारण कोणतंही अधपतन अचानक होत नाही. ती सुरुवात होते. साधना, उपासना कमी झाली की अधपतन व्हायला लागतं. अहंकार वाढला की हळूहळू अधपतन व्हायला लागतं. स्वाध्याय थांबला की हळूहळू अधपतन व्हायला लागतं. आणि लोकसेवेपेक्षा स्वतःच्या प्रतिष्ठेला महत्व दिल्यानंतर आहेच काय, अधपतन निश्चित आहे. ठाई ठाई कष्ट होती. मग अशा व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात. त्याचे शिष्य टिकत नाही, लोक त्याच्यावरती विश्वास करत नाही, कार्यामध्ये यश त्याला मिळत नाही आणि त्याच्या स्वतःच्या मनामध्ये समाधान त्याला कधी मिळत नाही, कारण त्याच्या जीवनामध्ये सत्य, साधना आणि सेवा यांचा अभाव आहे. समर्थांनी सांगितलं की बाहेरची संकटे ही अनेकदा अंतर्मनातील दोषांचं प्रतिबिंब असतं. तेथे संगतीचे लोक सुख कैचे या ओवीतील सर्वात महत्वाची ओळ आहे. तेथे संगतीचे लोक पावती सुख कैचे. गुरु स्वतः अस्थिर असेल तर शिष्याना स्थैर्य कसं येणार. शिष्य पण अस्थिर, गुरु स्वतः दुःखी असेल तर शिष्य आनंदी कसं असणार. शिष्य पण दुःखी, गुरु स्वतः संभ्रमामध्ये असेल तर शिष्य विवेकी कसा असणार. शिष्यही संभ्रमामध्ये. म्हणून समर्थ सांगतात की स्वतः दीप बनायचंय आणि मग दुसऱ्याला प्रकाश द्यायचा आहे. समर्थ सांगतात की संत संगांचे फळ असे असले पाहिजे. मनाला शांतता मिळत असेल तर ते संत संघाचे फळ आहे.
श्रद्धा वाढली, वृद्धिंगत झाली, तर ते संत संघाचे फळ आहे. विवेक जागृत राहतोय, नित्य नूतन संत संघाचे फळ आहे. साधनेची प्रेरणा मिळतीये, उपासनेची प्रेरणा मिळते, म्हणजे संत संगतीचे फळ आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या संगतीने आपल्यामध्ये असलेला वाद वाढत असेल, रागराग वाढत असेल, चिडचिड वाढत असेल, अहंकार वाढत असेल, अस्थिरता वाढत असेल, दुःख वाढत असेल, तर ती संत संगती नसून ती कुसंगती आहे. कुसंगती, चुकीची संगत आहे ती. एका योग शिक्षकाचा विचार करूया. तो स्वतः वेळेवर येत नाही, नेमस्त नाही, शिस्त नाही त्याच्याकडे. तो उपासना करत नाही, सूर्यनमस्कार करत नाही, साधना करत नाही. तो केवळ तक्रारी करतो आणि विद्यार्थ्यांवरती चिडचिड करतो. काही दिवसांनी विद्यार्थीही त्याच्या त्या योग शिकवण्याच्या पद्धतीबद्दल उदासीन होतात. आणि मग दुसरा योग शिक्षक आहे, जो स्वतः नियमित उपासना करतो, साधना करतो, ध्यान करतो, प्राणायाम करतो, सूर्यनमस्कार करतो. तो शांत असतो आणि प्रेमाने शिकवतो. मग त्याच्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्याला उत्साह वाटतो, आनंद मिळतो. हीच समर्थांनी सांगितलेली आहे. संगतीची शक्ती काय ती आहे बघा. कुठल्या शिक्षकाचा संग धरावा विद्यार्थ्यांनी? स्वतःची साधना आपण मजबूत ठेवली पाहिजे, कृतीतून आदर्श निर्माण केला पाहिजे आणि तुमच्या आमच्या सहवासाने लोकांना शांतता मिळाली पाहिजे. तुमच्या जीवनामुळे तुमचा उपदेश, तुमचं जीवनच तुमचा उपदेश असला पाहिजे. सत्संग म्हणजे केवळ शब्द नाही, तो सत्संग म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव. जो साधक स्वतः आचरणहीन आणि अस्थिर आहे, त्याची अधोगती कुणी टाळू शकत नाही. आणि त्याच्या सहवासामध्ये राहणाऱ्या लोकांना शांतता आणि परमार्थाचा लाभ अजिबात होणार नाही, कारण तो स्वतःच आचरणही नाही, मंगलाचरणामध्ये नाही, तो अस्थिर आहे. अधोगती निश्चित आहे, अधपतन निश्चित आहे. समर्थांनी या ओवीमध्ये अत्यंत एक सूक्ष्म असं सत्य सांगितलं की संतांचे खरे सामर्थ्य त्यांच्या वाणीपेक्षा त्यांच्या जीवनामध्ये असतं. ज्याच्या सहवासाने मन प्रसन्न होतं, विवेक जागृत होतो, ईश्वर भक्ती वाढते, वृद्धिंगत होते, द्विगुणित होते, तोच खरा गोसावी. पण ज्याच्या सहवासाने संभ्रम निर्माण होतो, दुःख निर्माण होतो, अस्थिरता वाढते, त्याने प्रथम स्वतःचे जीवन सुधारावे. म्हणूनच समर्थांनी संदेश दिलेला आहे की स्वतः सुखी, स्थिर आणि भगवत भक्त व्हा. मग तुमच्या संगतीत येणाऱ्यांचं ही जीवन शांततेत आणि परमार्थाच्या मार्गावरती लागेल. बघा पुढची ओवी. जिकडे तिकडे कीर्ती माझे, सगट लोकांस हव्यास उपजे, लोक राजी राखोण की जे सकळ काही. सांगितले समर्थांनी, जिकडे तिकडे कीर्ती माझे, जिकडे तिकडे चांगली कीर्ती पसरली, प्रतिष्ठा पसरली, सगट लोकास हव्यास उपजे. मग सर्व लोकांना अशा महंताचा हव्यास झाला, सहवास, दर्शन आणि मार्गदर्शन मिळावी अशी इच्छा निर्माण झाली. लोक राजी राखोण कीजे, मग लोकांना प्रेम, न्याय, सेवा आणि सद्वर्तनाचे संतुष्ट ठेवून सर्व कार्य करावे लागले. सकळ काही, मग सर्व व्यवहार, सर्व समाजकार्य आणि परमार्थ. या ओवीमध्ये समर्थांनी खऱ्या महंताच्या यशाचे रहस्य सांगितलं. मागच्या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की क्रियाहीन असणारा, रागीट चिडचिड असणारा, अविवेकी महंत अधोगतीला जातो. सांगितलं की नाही याच्या आधीच्या ओवीमध्ये. आता समर्थ पुढे सांगतात की आदर्श महंत कसा असावा, ज्याच्या जीवनामध्ये नम्रता आहे, नित्य नूतन सतत साधना आहे, उपासना आहे, निष्काम सेवा आहे, लोकांप्रती प्रेम आहे आणि अखंड विवेक जागृत आहे, तर त्याची कीर्ती आपोआप सर्वत्र पसरते. काही करावं लागत नाही. त्याची कीर्ती जाहिरात करून नाही, तर त्याच्या आचरणामुळे इतरत्र पसरलेली आहे. जिकडे तिकडे कीर्ती माझे. समर्थांनी येते प्रसिद्धी म्हणजे पॉप्युलॅरिटी आणि कीर्ती म्हणजे गुड रेप्युटेशन, याच्याबद्दल बोललं बरं का. प्रसिद्धी, पॉप्युलॅरिटी पैशाने, प्रचाराने, दिखाव्याने मिळते. प्रसिद्धी करावी लागते आणि कीर्ती मिळते, है ना. पुन्हा श्रवण करा. प्रसिद्धी करावी लागते आणि कीर्ती मिळते. कीर्ती सातत्याने मिळते, कीर्ती उपासनेने मिळते, कीर्ती त्यागाने मिळते, कीर्ती सेवेने मिळते, कीर्ती निष्कलंक चरित्राने मिळते. समर्थांच्या दृष्टीने कीर्ती म्हणजे लोकांच्या मनात निर्माण झालेला विश्वास म्हणजे कीर्ती. बघा ना, सगट लोकांचे हव्यास उपजे. अशा महंताला भेटण्याची इच्छा का होते बरं? सगळ्या लोकांना होते, कारण त्यांच्या सहवासामध्ये मनाला शांतता मिळते, शंका दूर होते, दुःख हलके होते, ईश्वर भक्ती वाढते आणि लोक त्याच व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतात. त्याच्या बाह्य रूपाकडे आकर्षित होत नाहीत, त्याच्या चरित्राकडे, त्याच्या व्यक्तिमत्वाकडे. हा त्याच्या सत्संगाचा प्रभाव आहे बरं का. बघा, लोक राजी राखोण कीजे, ही ओळ तर अत्यंत महत्वाची.
लोक राजी राखोण कीजे. प्रत्येकाचा लाड करणे नाही राजी राखणे म्हणजे. चूक असूनही गप्प बसणे म्हणजे राजी राखणे नव्हे. लोकांना खुश करण्यासाठी सत्य लपवणे नव्हे. समर्थांचा अभिप्रेत असलेला अर्थ असा आहे की लोकांशी प्रेमाने वागा, न्यायाने निर्णय घ्या आणि योग्य ते योग्य वेळी सांगून द्या. कोणाचाही अपमान करू नका. लोकहिताला प्राधान्य द्या आणि असा व्यवहार केलेल्या लोकांचाच विश्वास टिकून राहतो. बरोबर आहे का? बघा समर्थांनी काय केलं. समर्थांच्या संपूर्ण कार्यपद्धतीचं एक तत्व दिसतं. राजा असू द्या, गरीब असू द्या, शेतकरी असू द्या, संत असू द्या, सैनिक असू द्या, गृहस्थ असू द्या, संन्यासी असू द्या, सर्वांशी समभावाने आपण व्यवहार केला पाहिजे. त्यांनी कोणालाही स्वार्थासाठी जोडले नाही, तर ते परमार्थासाठी जोडलेलं आहे. म्हणूनच समर्थांची कीर्ती ही महाराष्ट्रापुरती न राहता सबंध भारतामध्ये पोहोचली होती. आज एका योग शिक्षकाकडे शेकडो विद्यार्थी आहेत. तो विद्यार्थ्यांशी प्रेमाने बोलतो, प्रत्येक विद्यार्थ्याची अडचण समजून घेतो, त्याला शिस्तीमध्ये ठेवतो, पण त्याचा कधीही अपमान करत नाही. काही वर्षांनी त्याच वर्गामध्ये नवनवीन विद्यार्थी त्याच्या जाहिरातीमुळे येत नाही, तर त्या जुन्या विद्यार्थ्यांच्या अनुभवाच्या मुळे ती लोक त्यांच्याकडे पुन्हा जोडली जातात. हीच जिकडे तिकडे कीर्ती माजणे याचं उदाहरण आहे. बघा समर्थांनी सांगितले, कीर्ती मिळवण्याचा प्रयत्न करू नका, पात्रता वाढवा, कीर्ती आपोआप मिळेल. लोकांचा विश्वास जपा, कीर्ती आपोआप मिळेल. सेवा, नम्रता आणि सत्य यावरतीच जीवन उभारा. तुमच्या सहवासाने लोकांना आनंद मिळतो, प्रेरणा मिळालीच पाहिजे. तुमचे आचरण तुमची ओळख बनलं पाहिजे. आज या ओवीमध्ये समर्थ अत्यंत गहन असे तत्व सांगतात की कीर्तीचा पाठलाग करूच नाही, कीर्तीला तुमचे मागे येऊ द्या. जो स्वतःसाठी जगतो त्याला प्रसिद्धी मिळते, पण ती क्षणभंगूर असते. आणि जो लोकांसाठी आणि परमेश्वरासाठी जगतो त्याची कीर्ती ही चिरंतन राहत असते. बघा ना, निष्काम सेवा, प्रेम, न्याय, सदाचार आणि लोकहित यांच्या आधारावरती जीवन जगणाऱ्या महंताची कीर्ती सर्वत्र पसरते आणि लोक स्वतःहून त्याच्या सत्संगाची इच्छा धरत असतात. या ओवीत समर्थ कीर्ती मिळवण्याचे साधन सांगतात. कीर्ती ही ध्येय नाही, ती सदाचाराचे फळ आहे. महंताने लोकांची मने जिंकावीत, पण त्यांची चापलुसी करू नये. कारण सत्य, करुणा, विवेक आणि निष्काम सेवेने अशा व्यक्तीच्या कीर्त्या काळाच्या ओघामध्ये वाढली जाते. कारण ती कीर्ती शब्दांवरती नव्हे तर चरित्रावरती उभी होते. बघा पुढची ओवी. परलोकी वास करावा, समुदाव उगाच पहावा, मागण्याचा तगादा न लावावा काही एक. मग सांगितलं समर्थांनी, या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की महंताच्या अंतःकरणाची शुद्धता कशी असते. परलोकी वास करावा याचा अर्थ मृत्यूनंतरचा स्वर्ग एवढाच नाही. समर्थ अधिक सूक्ष्मपणे सांगतात की जगात राहा, पण मन मात्र परमेश्वरामध्ये ठेवा. महंताचे शरीर समाजामध्ये कार्यरत असते, पण त्याचे मन मात्र ईश्वर भक्तीमध्ये, आत्मज्ञानामध्ये आणि परमार्थामध्ये स्थिर असते. बघा ना, श्रीमद भगवद्गीतेमध्ये काय, कमळाच्या पानासारखं पाण्यामध्ये राहूनही न भिजणे, तसेच संसारामध्ये राहूनही संसाराच्या मोहामध्ये न अडकणे, असा याचा अर्थ झाला. म्हणजे काय, परलोकी वास करावा, समुदाव उगाच पहावा. समुदाव म्हणजे शिष्यवर्ग, भक्त, अनुयायी, लोकसमुदाय. समर्थ म्हणतात की महंताने लोक जोडावीत, पण स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी नाही. आज अनेकदा अनुयायांची संख्या, प्रसिद्धी आणि बाह्य वैभव याला महत्व दिलं जातं. समर्थ याच्या विरुद्ध शिकवून देतात. लोकांचा संग्रह हा सेवा आणि धर्मकार्यासाठी असावा, अहंकारासाठी नव्हे. मागण्याचा तगादा न लावावा. समर्थ सांगतात की महंताने धनासाठी हट्ट करू नये, देणग्यांबाबत दबाव आणू नये, शिष्यांकडून अपेक्षा भार ठेवू नये. जो सतत मागत राहतो तो त्याचं स्वतःचं स्वातंत्र्य गमावून बसतो. जो देत राहतो ना, त्याच्याकडे लोक स्वतःहून येतात. यालाच संत परंपरेमध्ये आयचित वृत्ती असं म्हणतात. श्रीमद दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलं, समर्थ स्वतः संपूर्ण भारतभर फिरले, त्यांनी मठ स्थापन केले, समाजकारण केले, परंतु स्वतःच्या सुखासाठी संपत्तीचा संचय कधीही केला नाही. त्यांनी लोकांकडून काहीच घेतलं नाही. धर्म, राष्ट्र आणि समाजकार्यासाठी जे काही घेतलं ते स्वतःच्या भोगविलासासाठी नव्हे. एक योग शिक्षक प्रत्येक वर्गामध्ये म्हणतो,
फी वाढवा, देणगी द्या, मला माझी जाहिरात करा. मी आता पुढच्या महिन्यापासून फी वाढवतोय आणि तुम्ही योगा क्लासमध्ये येताय तर योगा क्लासला तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे. त्याचे विद्यार्थी हळूहळू दूर निघून जातात आणि दुसरा शिक्षक मनापासून योग शिकवतो. कोणी त्याला मदत केली तर तो नम्रतेने स्वीकारतो आणि नाही केली तरी तो नाराज होत नाही. अशा शिक्षकाला लोक विश्वासाने आणि प्रेमाने साथ देत असतात. मन परमेश्वराशी जोडून ठेवा. लोकांवरती मालकी हक्क गाजवू नका. अपेक्षेपेक्षा सेवा अधिक करा. मागण्यापेक्षा देण्याची वृत्ती ठेवा आणि परमार्थाचे कार्य निष्काम भावनेने करीत राहा. या ओवीमध्ये समर्थ दोन आसक्तीपासून आपल्याला सावध करतात. लोकांची आसक्ती, माझे शिष्य, माझे अनुयायी, माझा समुदाय, माझा समूह, माझा ग्रुप, माझं व्हॉट्सअप, आणि संपत्तीची आसक्ती, मला हे मिळालेच पाहिजे. या दोन्ही पासून आपण मुक्त राहिलं पाहिजे. तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र महंत होऊ शकतो. महंताचे मन हे परमेश्वरामध्ये स्थिर असावे. लोकसंग्रह हा स्वार्थासाठी नसावा. कोणाकडून काहीतरी मिळवण्यासाठी आग्रह किंवा अपेक्षा ठेवूच नाही. ही ओवी आजच्या काळातही अत्यंत समर्पक आहे. समर्थ आपल्याला सांगतात की महंताची खरी संपत्ती म्हणजे त्याची वैराग्ययुक्त वृत्ती आणि निष्काम सेवा म्हणजे त्याची खरी संपत्ती. ज्या क्षणी गुरु लोकांवरती आणि संपत्तीवरती अवलंबून राहायला लागतात त्या क्षणी त्याच्या आध्यात्मिक स्वातंत्र्यावरती बंधनं येऊ लागतात. पण ज्याचे मन परमेश्वरामध्ये स्थिर आहे त्याला लोकांवरती प्रेम आहे पण त्यांच्याबद्दल स्वार्थ नाही. जो मागण्याऐवजी देण्याचा आनंद देतो, लोक त्याच्या हृदयामध्ये, तोच लोकांच्या हृदयामध्ये आणि परमेश्वराच्या कृपेमध्ये कायमचं स्थान मिळवत असतो. बघा पुढची ओवी. जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक, रात्री दिवस विवेकी लोक संभाळीत जाते. या ओवीमध्ये समर्थांनी अत्यंत उच्च आध्यात्मिक तत्व सांगितलेलं आहे. या विश्वामध्ये जिथे जिथे सृष्टी आहे तिथे तिथे परमेश्वराचं अस्तित्व आहेच आहे. म्हणून साधकाने कोणत्याही व्यक्तीकडे, वस्तूकडे किंवा परिस्थितीकडे बाह्य रूपाने पाहू नये. त्याने प्रत्येक ठिकाणी ईश्वराचे दर्शन करण्याचा प्रयत्न करावा. जिकडे जग तिकडे जगन्नायक ही ओळ उपनिषदामध्ये आणि श्रीमद भगवद्गीतेचं सार सांगते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यो मा पश्यन्ति सर्वत्र सर्वच्च मयी पश्यन्ति. अर्थात जो मला सर्वत्र पाहतो आणि जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्या मध्येच पाहतो तो माझ्यापासून कधीच दूर जात नाही. समर्थ याच तत्वाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगत आहेत की जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक. आणि इथे विवेक म्हणजे काय? नित्य आणि अनित्य यातला भेद, आत्मा आणि देह यातला भेद, परमेश्वर आणि माया यातलं योग्य कलन म्हणजे विवेक. विवेक सांगतो जग बदलणार आहे आणि परमेश्वर ते अनंत आहे, शाश्वत आहे. देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे, हे विवेक सांगतो. जो हा भेद ओळखतो त्याचे जीवन योग्य दिशेने जाते. रात्री दिवस विवेकी लोक संभाळीत जातील. विवेक हा एकदाच येणारा विचार नाही, तो विवेक आपल्याला जपावा लागतो. जसा दिवा सतत तेल घातल्यामुळे तेवत राहतो ना, तसाच विवेक हा स्वाध्यायाने, सत्संगाने, ध्यानाने, नामस्मरणाने आणि आत्मपरीक्षाने जिवंत राहतो. त्यासाठी त्याला हे तेल घालावं लागतं. विवेकी मनुष्य प्रत्येक प्रसंगामध्ये स्वतःला विचारतो, हे योग्य आहे काय? यात परमेश्वराला मी विसरत तर नाही ना? माझ्या अहंकाराने मी जर निर्णय घेतलेला आहे की हा निर्णय मी माझ्या विवेकाने घेतलेला आहे, प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. या समासामध्ये समर्थ महंताला समाजात वावरताना सावध राहण्याचा उपदेश करतात. समर्थ म्हणतात, लोकांमध्ये राहा, कार्य करा, पण कधी विसरू नका की सर्वांचा खरा स्वामी जगन्नायक हा परमेश्वर आहे, ईश्वर आहे. म्हणून यश आले तरी अहंकार नको, अपयश आले तरी निराशा नको, लोकांची स्तुती झाली तरी मोहित होऊ नका आणि टीका झाली तरी विचलित होऊ नका, कारण सर्व ईश्वराच्या अधीन आहे. सर्व काही ईश्वराच्या अधीनच आहे. बघा ना, समर्थांनी सांगितलंय की प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचं दर्शन करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक निर्णय विवेकाने घ्या आणि अहंकारापासून सावध राहा. यशाचे श्रेय स्वतःला न देता परमेश्वराला अर्पण करा. विवेक हा रोजच्या जीवनात जगण्याचा विषय आहे. संपूर्ण विश्वामध्ये परमेश्वराचे अधिष्ठान आहे.
ही जाणीव कायम ठेवून नित्य अनित्याचा विवेक रात्रंदिवस आम्ही केला पाहिजे. साधकाच्या म्हणजे साधकच खऱ्या अर्थाने परमार्थी होऊ लागतो कधी, जेव्हा त्याचा नित्य अनित्याचा विवेक हा रात्रंदिवस जागृत असतो आणि त्याला संपूर्ण विश्वामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान दिसतं. बघा, समर्थांनी सांगितलं की विवेक आणि भक्ती यांचा फार सुंदर संगम या ओवीमध्ये समर्थांनी घडवलाय. भक्ती सांगते की सर्वत्र परमेश्वर आहे आणि विवेक सांगतो या जगामध्ये राहा पण या जगाचे होऊ नका. या दोन्हींचा समतोल साधणारा महंत लोकांमध्ये वावरतो, कार्य करतो, प्रेमाने वागतो, पण अंतःकरणाने नेहमी जगन्नायकाशी, ईश्वराशी जोडलेला असतो. हाच या ओवीचा खरा आध्यात्मिक अर्थ आहे. बघा पुढची ओवी, जो जो लोकाश दृष्टी सपडिला तो तो नष्ट ऐसा कळला, अवघीची नष्ट एकला भला कशावरुणी. समर्थांनी सांगितलं की वैराग्य आणि विवेकाचा अत्यंत उच्च विचार या ठिकाणी समर्थांनी व्यक्त केला. समर्थ सांगतात की या जगामध्ये जे काही दिसते ते सर्व काही बदलणार आणि नाशवंत आहे. शरीर नष्ट होईल, संपत्ती नष्ट होईल, सत्ता, कीर्ती, मान, सन्मान बदलत जाईल, नातीही काळानुसार बदलत जातील. हे पाहून साधकाच्या मनामध्ये आता वैराग्य निर्माण झालंच पाहिजे. जो जो लोक दृष्टीस पडिला, समर्थ इथे लोक हा शब्द फक्त माणसांसाठी वापरत नाही, तर तो संपूर्ण व्यापक दृष्टीसाठी आहे. व्यक्ती, वस्तू, संबंध, पद, पैसा, प्रतिष्ठा, यश, अपयश हे सर्व अनित्य, तो नष्ट. याचा अर्थ इथं निराश व्हायचं नाही, सगळं नष्ट होणार आहे म्हणजे निराश नाही व्हायचं. समर्थ इथं आपल्याला घाबरवत नाहीत, आपल्याला सत्याची जाणीव करून देतात. जे नश्वर आहे त्याला शाश्वत समजण्याची चूक करूच नये. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, जातस्य ही ध्रुव मृत्यू हा, ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू सुद्धा निश्चित आहे. आणि समर्थ आपल्याला याच तत्वाचं पुन्हा स्मरण करून देत आहेत. अवघेची नष्ट एकला भला, या ओवीचा सर्वात महत्वाचा भाग एकला. एकला म्हणजे परमात्मा, आत्मस्वरूप, ब्रह्म, सत्य. दृश्य जग नष्ट होते पण आत्मा कधीही नष्ट होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की जे शाश्वत आहे त्याच्याशी नातं जोडलं पाहिजे, नाशवंताशी आसक्ती ठेवूच नाही. कशावरूनही, कशावरूनही म्हणजे गंभीर विचार करून, विवेकाने, अनुभवाने. जो फक्त ऐकून मान्य हे फक्त ऐकून मान्य करायचं तत्व नाही. जीवनातील प्रत्येक घटना, जन्म, मृत्यू, यश, अपयश, कीर्ती, अपकीर्ती यांचा विचार करताना तो विवेक जागृत झाला पाहिजे. समर्थांनी काय शिकवलं? समर्थ इथे आपल्याला वैराग्य शिकवतात आणि पलायन, पण समर्थांनी आपल्याला वैराग्य शिकवलं पण पलायनवाद नाही शिकवलं. पलायन कसं करायचं हे नाही सांगितलं. समर्थ इथे म्हणत नाही जग सोडा, समर्थ म्हणतात की जगात राहा पण या जगाला शाश्वत समजायची चूक करू नका. म्हणून पुढे ते लोकसंग्रह, सेवा आणि समाजकार्य यालाही महत्व देतात. एका उद्योगपतीकडे खूप मोठी संपत्ती आहे, एका संकटामध्ये त्याची सगळी संपत्ती कमी होते. जर त्याने संपत्तीच स्वतःचे सर्वस्व मानले असते तर तो संपूर्णपणे खचून गेला असता. पण जर त्याने विवेकाने समजले की हेही नश्वर आहे, ही संपत्ती, एवढी मोठी संपत्ती सुद्धा नश्वर आहे, तर तो शांत राहून ती संपत्ती पुन्हा मिळवण्यासाठी तो पुन्हा प्रयत्न करेल. हीच समर्थांची शिकवण आहे. बघा ना, समर्थ आपल्याला सांगतात की नश्वर गोष्टींवरती अति आसक्ती ठेवू नये. प्रत्येक क्षण ईश्वराचे, परमेश्वराचे स्मरण ठेवावे. देहापेक्षा आत्म्याचे महत्व ओळखावे. वैराग्य म्हणजे जबाबदारी टाकणे नव्हे तर आसक्ती सोडणे म्हणजे वैराग्य. शाश्वत सत्य शोधलंच पाहिजे. ही जी ओवी आहे ना, ही श्रीमद भगवद्गीतेच्या एका तत्वाशी सुसंगत आहे. नासतो विद्यादी भावो न भावो विद्याते सतः. दुसऱ्या अध्यायामधली ही श्लोकाची ओळ आहे. अर्थ काय होतो याचा अर्थ? असत्य म्हणजे अनित्य टिकत नाही आणि सत्य म्हणजे नित्य हे कधीच नष्ट होत नाही. समर्थांनी हेच तत्व मराठीमध्ये अत्यंत समर्पक अशा भाषेमध्ये सांगितलं की या दृश्य जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही नश्वरच आहे. म्हणून त्यावरती आसक्ती न ठेवता एकमेव शाश्वत परमतत्वाशी असलेलं नातं जोडणं हाच काय तो विवेक. ही ओवी मुळात निराशेची नाहीच आहे, तर मुक्तीचा संदेश देणारी ओवी आहे. अत्यंत सुंदर ओवी आहे. जो या जगाच्या नश्वरतेचा स्वीकार करतो तोच या जगामध्ये अधिक प्रेमाने, अधिक निस्वार्थपणे आणि अधिक शांततेने जगू शकतो. कारण त्याला सगळं माहिती आहे, ही संपत्ती
हा मान पान पद प्रतिष्ठा हे शरीर आणि संबंध हे परमेश्वराने दिलेले तात्पुरते साधन आहे, हे अंतिम सत्य नाही. म्हणून समर्थ सांगतात की अनित्याला अनित्यच समजलं पाहिजे आणि नित्याला नित्य म्हणून ओळखलं पाहिजे. हाच विवेक परमार्थाची खरी सुरुवात आहे. वोस मुलकी काय पहावे, लोका वेगळे कोठे राहावे, तरे खोटे सांडते घ्यावे. काही एक 14वी ओवी आहे, अत्यंत सुंदर. या ओवीमध्ये समर्थांनी समाज धर्म आणि परमार्थ यांचा सुंदर समन्वय दाखवून दिला. मागच्या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की सर्व जगामध्ये जगन्नायक परमेश्वर आहे. आता समर्थ पुढे सांगतात, जर परमेश्वर सर्वत्र आहे तर तो लोकांना सोडून जंगलामध्ये किंवा एकांतात पळून जाण्याची गरज काय है ना. समर्थ समर्थ इथं परमार्थातलं पलायनवाद आपल्याला शिकवत नाही. समर्थ म्हणतात की समाजात राहा, लोकांमध्ये वागा, त्यांची सेवा करा, पण स्वतःचेही दोष सोडा. वोस मुलकी काय पहावे. समर्थ म्हणतात की एखादा संत महंत रागराग करतो, अहंकार करतो, चिडचिड करतो, मत्सर करतो, वासना करतो, लोभ करतो आणि मनामध्ये सगळं ठेवून तो जंगलामध्ये गेला तर त्याचा उपयोग काय. स्थान बदललं पण त्याचं मनच नाही बदललं. मग तो आधी माणसामध्ये राहत होता तेव्हाही मत्सर करत होता, अहंकार करत होता, चिडचिड करत होता, आता जंगलामध्ये जाऊन पण तेच करतंय. मन शुद्ध झाले नाही आणि जर हिमालयामध्ये गेला तरी मन तसंच आहे ना. संसार तुमच्यासाठी तसाच आहे. माणसामध्ये राहिला काय, हिमालयात गेला काय, जंगलात गेलाय. लोकांवेगळे कोठे राहावे. समर्थांचा अत्यंत क्रांतिकारी विचार आहे. समर्थ म्हणतात की महंताचं कार्य हे लोकांमध्ये राहणे, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणे, त्यांना धर्म, विवेक आणि भक्ती शिकवणे. लोकांना सोडून स्वतःचा मुक्तीचा विचार करणे हा समर्थांच्या दृष्टीने पूर्ण परमार्थ नाही. त्यांच्या जीवनाकडे पाहिले तर ते डोंगरावर बसून राहिलेले नाहीत. समर्थ हे स्वतः भारतभर भ्रमण केलेला आहे. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मठ स्थापन केले, शिष्य घडवले, समाज जागवला, बलोपासना शिकवली. तरे खोटे सांडते घ्यावे ही या ओवीची सर्वात महत्वाची ओळ आहे. समर्थ सांगतात की लोक सोडण्यापेक्षा काय सोडायचंय, स्वभावातील दोष सोडायचाय. काय, अहंकार, क्रोध, मत्सर, लोभ, वासना, दिखाऊपणा, आळस सोडायचा, आळस, स्वार्थ. हे सगळे जर दोष सोडले ना तर तुम्ही समाजामध्ये राहून सुद्धा मुक्त आहात. दोष न सोडता जंगलामध्ये गेलात तर ते दोष तुमच्या बरोबरच येतील त्या जंगलामध्ये, हिमालयामध्ये पण येतील, काही प्रॉब्लेम नाही. समर्थ आपल्याला सांगत आहेत की लोकांपासून दूर जाऊ नका, लोकांच्या दोषांपासून आणि स्वतःच्या दोषापासून दूर व्हा. हा विचार श्रीमद भगवद्गीतेतील कर्मयोगाशी पूर्णपणे सुसंगत आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला रणभूमी सोडायला सांगतच नव्हते. ते म्हणले का रणभूमी सोडून जा, तर रणभूमीमध्ये राहून निष्काम कर्म करण्यास ते सांगत होते. समर्थही तेच करत आहेत. बघा ना, एखादा योग शिक्षक, लोक खूप वाईट आहेत, मी कोणालाच शिकवणार नाही असं तो काहीतरी पवित्रा घेतो आणि तो एकटाच त्याची साधना उपासना करायला लागतो. आणि दुसरा योग शिक्षक म्हणतात की लोकांमध्ये दोष असतील पण माझे काम त्यांना आरोग्य देणं, त्यांना शांतता देणं, त्यांना योग मार्ग दाखवणं हा आहे. आणि समर्थांच्या मते दुसरा खरा महंत आहे. समाजापासून पळून नाही जायचं, स्वतःच्या दोषांपासून आपल्याला दूर जायचंय, लोकांमध्ये राहून त्यांची सेवा करायची आहे, परमार्थ आणि समाजकार्य यांचा समन्वय साधायचा आहे. बाह्य संन्यासापेक्षा अंतर्मनातील वैराग्य जास्त महत्वाचं आहे. लोकांना सोडून एकांतात जाण्यापेक्षा लोकांमध्ये राहून स्वतःचे दोष सोडणे आणि समाजाच्या कल्याणासाठी अखंड कार्य करणे हेच काय ते महंतपण आहे. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला, समर्थांचं संपूर्ण जीवन आहे ना, त्या जीवन तत्वाचा केंद्रबिंदू हाच आहे की ते वनवासापेक्षा मनातील शुद्धीला, एकांतापेक्षा लोकसेवेला आणि बाह्य संन्यासापेक्षा अंतर्मनातील वैराग्याला अधिक महत्व देत असताना दिसून येत आहेत. समर्थ सांगतात की जंगलामध्ये जाऊन संत होण्यापेक्षा समाजामध्ये राहून संतासारखे जगणे हे अधिक कठीण आणि अधिक श्रेष्ठ आहे. याच कारणामुळे समर्थांनी प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधणारा मार्ग दाखवला. लोकांमध्ये राहा पण लोकांसारखे न राहता लोकांच्या हितासाठी जगा. बघा 15वी ओवी आहे, तस्मात लोकाकी वर्तता नये, त्यास महंती कामा नये, परत्र साधनाचा उपाय श्रवण करुणी असावे. समर्थांनी सांगितलं की लोकाकी वर्तता तस्मात, म्हणून या सर्व वरच्या सांगितलेल्या कारणास्तव
लौकिकी वर्तता नये, केवळ ऐहिक स्वार्थी आणि प्रापंचिक वृत्तीने वागू नये, लौकिकाने वागू नये, वर्तन करू नये, त्यास महंती कामा नये. अशा व्यक्तीने महंत पद किंवा आध्यात्मिक नेतृत्व स्वीकारूच नाही. परत्र साधनाचे उपाय मोक्ष, ईश्वर प्राप्ती आणि परमार्थ साधण्यासाठीचे उपाय श्रवण करून असावे. प्रथम ते नीट श्रवण करावेत, समजून घ्यावेत आणि मग आत्मसात करावेत. या ओवीचा अर्थ समजताना आपल्याला लोकाकी वर्तता नये या वाक्याचा योग्य अर्थ समजणं अत्यंत गरजेचं आहे. समर्थांनी सांगितलं की लोकांमध्ये राहू नका, असं म्हणलेलं नाहीत समर्थांनी, है ना. समर्थ बोलले नाहीत की लोकांमध्ये राहू नका. मागच्या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं लोका वेगळे कोठे राहावे, म्हणून समर्थ आता सांगतात की लौकिकी म्हणजे स्वार्थ, मान लालसा, लोभ, प्रतिष्ठेची हाव आणि विषयासक्त वृत्ती असा अर्थ आहे. महंताने समाजामध्ये राहावे, पण समाजातील स्वार्थी वृत्ती, स्वार्थी प्रवृत्ती आत्मसात करू नये. त्यास महंती कामा नये. महंत म्हणजे मार्गदर्शक, गुरु, समाज नेता, आध्यात्मिक शिक्षक. जर त्याचे जीवन पैशाभोवती, कीर्तीभोवती, सत्यभोवती, अहंकाराभोवतीच गोल गोल फिरत असेल तर तो इतरांना परमार्थाचा मार्ग काय दाखवणार. समर्थ म्हणून स्पष्ट सांगतात की स्वार्थी माणूस हा महंत कधीही होऊ शकत नाही. परत्र साधनेचा उपाय, परत्र म्हणजे परम प्राप्तीसाठी, आत्मज्ञानासाठी, मोक्षासाठी आणि शाश्वत कल्याणासाठी महंताचे मुख्य कार्य आहे की त्यांनी लोकांना धर्म शिकवावा, विवेक जागृत करावा, भक्ती दृढ करावी आणि मोक्षमार्ग दाखवावा. त्याचे लक्ष जर क्षणिक सुखांवरती असेल, है ना, त्याचे लक्ष जर क्षणिक सुखांवर नव्हे तर चिरंतर कल्याणावरती असलं पाहिजे. श्रवण करून असावे. समर्थांनी श्रवण हा शब्द फार विचारपूर्वक वापरला आहे. महंतानेही श्रवण करावे, शास्त्र ऐकावे, महंताने सुद्धा संतांचे विचार ऐकावे, महंताने सुद्धा सद्गुरूंचा उपदेश ऐकावा. कारण जो स्वतः शिकणं थांबवतो ना, तो इतरांना काय शिकवणार. तो इतरांना शिकवण्याची पात्रताच तो गमावून टाकतो. श्रवणातून विवेक वाढतो, अहंकार कमी होतो आणि साधना दृढ होते, भक्ती वृद्धिंगत होते. बघा ना, या ओवीमध्ये समर्थांनी महंताची अंतर्गत पात्रता सांगितली. महंत होण्यासाठी केवळ वेश पुरेसा नाही, प्रवचन कला पुरेशी नाही, अनुयायी पुरेसे नाही, तर आवश्यक आहे निष्काम वृत्ती, परमार्थाची तळमळ आणि सतत शास्त्र श्रवण. बघा ना, या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की समाजामध्ये जरूर राहा, पण स्वार्थी बनू नका. आध्यात्मिक नेतृत्व स्वीकारण्यापूर्वी स्वतःची साधना मजबूत करा. सतत शास्त्र श्रवण आणि स्वाध्याय करा. कीर्तीपेक्षा पात्रतेला अधिकचं महत्व द्या. लोकांना केवळ संसार नव्हे तर परमार्थाचा सुद्धा मार्ग दाखवा. ही ओवी श्रीमद भगवद्गीतेच्या निष्काम कर्मयोग आणि स्थितप्रज्ञ या दोन्ही तत्वांशी सुसंगत आहे. बघा ना, भगवान श्रीकृष्ण म्हणतात योगस्थ कुरु कर्मणी संग तत्वाच धनंजयाह. आसक्ती सोडून योग मुक्त होऊन कर्म करत राहा, असंच सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी. समर्थांनी तेच सांगितलं. समर्थांनी सांगितलं की लौकिकी वर्तता नये, हेच या तत्वाचे व्यवहारातील रूप आहे. समाजात राहूनही स्वार्थ, लोभ आणि अहंकारापासून अलिप्त राहणे, तसेच सतत शास्त्र श्रवण करून लोकांना परमार्थाचा मार्ग दाखवणे, हेच खऱ्या महंताचे लक्षण आहे. बघा, ही ओवी महंताच्या बाह्य कार्यापेक्षा अंतःकरणाच्या शुद्धतेवरती भर देत आहे. समाजामध्ये वावरणं आवश्यक आहे, परंतु समाजातील स्वार्थी प्रवृत्ती स्वीकारणे खूप घातक आहे. समर्थांचा आग्रह असा आहे की महंत हा प्रथम शिष्य असावा. तो आयुष्यभर श्रवण, मनन आणि साधना करत राहणारा असावा. म्हणूनच तो लोकांना केवळ जगण्याची कला शिकवत नाही, तर तो मुक्तीचा मार्गही दाखवतो. हाच या ओवीचा गाभा आहे. बघा पुढची ओवी 16वी. आपण अशी बरे पोहता नये, लोका बुडवायाचे कार्य कोण कार्ये, गोडी आवडी वाया जाय, विकल्पची अवघा. समर्थांनी सांगितलं की महंत, गुरु आणि आध्यात्मिक मार्गदर्शक यांच्या पात्रतेविषयी समर्थ आपल्याला अत्यंत कठोर पण करुण असा उपदेश देत आहे. ज्याला स्वतःलाच पोहता येत नाही त्याने दुसऱ्याला नदी पार करण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्याच्यामुळे दोघेही बुडून बुडून मरतील. तसंच आहे, ज्याला स्वतःच्या मनावरती विजय मिळवता आलेला नाही
ज्याला स्वतःचा आत्मज्ञानाचा अनुभव आलेला नाही, ज्याची स्वतःची साधना स्थिर नाही, ज्याने गुरु किंवा अशा लोकांनी गुरु किंवा महंत बनण्याची घाई करू नये, बनूच नाही. आपण अशी बरे पोहताने पोहणे हा शब्द प्रतिकात्मक आहे. याचा अर्थ होतो संसार सागरापासून स्वतःचा मार्ग शोधणे, विवेक दृढ करणे, मनावरती विजय मिळवणे, आत्मसाधनेमध्ये स्थिर होणे. समर्थ सांगतात की स्वतःची साधना अपुरी असताना दुसऱ्यांना उपदेश करणे अत्यंत धोकादायक. लोक बुडवायचे कोण कार्य, ही ओळ तर अत्यंत तीव्र आहे. समर्थ म्हणतात की तू स्वतःच अजून त्या मार्गावरती स्थिर नाही, मग इतरांचं नेतृत्व करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? अपूर्ण ज्ञानामुळे चुकीचं मार्गदर्शन होते, अपूर्ण ज्ञानामध्ये शिष्यांची फरफट होते, अपूर्ण ज्ञानामुळे काय होते? श्रद्धा तुटते, अपूर्ण ज्ञानामुळे परमार्थाची हानी होते, अधःपतन होते. ही जबाबदारी अत्यंत गंभीर आहे. गोडी आवडी वाया जाय. लोक महंताकडे काय येतात? श्रद्धेने, प्रेमाने, विश्वासाने येतात. आणि जर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालेच नाही तर त्यांचा विश्वास तुटणार, अध्यात्माबद्दल ते निराशा त्यांच्याकडे येणार आणि ते परमार्थापासून दूर निघून जाणार. समर्थांना याचीच खंत आहे. विकल्पाची अवघा. जेव्हा गुरु संभ्रमामध्ये असतो तेव्हा शिष्यांच्याही मनामध्ये शंका, मतभेद आणि गोंधळ, अविश्वास निर्माण होत असतो. मग ज्ञानाऐवजी विकल्प वाढत गेला. म्हणून समर्थ वारंवार सांगतात की प्रथम स्वतः घडा, मग दुसऱ्यांना घडवा. त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये, समर्थांच्या जीवनामध्ये दिसून येतं. वर्षानुवर्ष त्यांनी तपश्चर्या केली, प्रभू श्रीरामांचं नामस्मरण केलं, त्यांनी भ्रमण केलं आणि आत्मसाधना केल्यानंतरच त्यांनी समाज कार्याचा विशाल असा विस्तार केला की नाही? साधकासाठी समर्थांनी सांगितलं, आधी स्वतःची साधना दृढ करावी, अनुभवाशिवाय आध्यात्मिक नेतृत्वाचा स्वीकार करू नये, लोकांच्या श्रद्धेचा आदर करावा. गुरु होण्यापेक्षा प्रथम चांगला साधक होण्याचा प्रयत्न करावा. तुमचे जीवन तुमच्या उपदेशाचे प्रमाण असले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात गीतेमध्ये की श्रेष्ठ व्यक्ती जसे आचरण करतो तसेच लोक त्याचं अनुसरण करतात. समर्थ ही त्याच ओवीला आपल्याला व्यवहारामध्ये उतरून देत आहेत. ज्याची स्वतःची साधना आणि आत्मविश्वास पूर्ण झालेला नाही त्याने दुसऱ्याचे आध्यात्मिक नेतृत्व करू नये, अन्यथा स्वतःबरोबर इतरांचाही मार्ग भरकटत असतो. ही ओवी प्रत्येक गुरु, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक प्रवचनकार, आध्यात्मिक कार्यकर्त्याने दररोज स्वतःला विचारावी अशी आहे. समर्थ आपल्याला सांगतात की गुरुपद हे सन्मानाचे नव्हे तर जबाबदारीचे पद आहे. शिष्य आपला अमूल्य विश्वास गुरूंकडे ठेवतो, म्हणूनच तो स्वतःच्या अंतर्मनातील प्रवास प्रामाणिकपणे जर आपण केला नाही तर त्याने दुसऱ्याच्या जीवनाची काय होते? फरफट होते. म्हणून स्वतः तारण पावण्याचा प्रयत्न करणारा आणि अनुभवातून इतरांना मार्गदर्शन करणारा आहे ना, तोच खरा महंत आहे. तर मंडळी, आता आपण 16व्या ओवीपर्यंत श्रवण केलेलं आहे. 17व्या ओवीच्या नंतरचा भाग आपण दुसऱ्या भागामध्ये श्रवण करणार आहोत. धन्यवाद.